नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव समर्थ कोकरे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रक्तात MPSC। तर मित्रांनो समजून घ्या, आजचा आपला टॉपिक आहे पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी। तर मित्रांनो समजून घ्या, हा टॉपिक सांगण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहे, म्हणजे काही बेसिक गोष्टी क्लिअर करायच्या आहे। तर मित्रांनो समजून घ्या, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे पर्सेंटेज, जसं की आपल्याला स्कूलमध्ये मार्क्स पडले आणि त्या मार्क्सचे आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं करतो समजून घ्या। जर 100 पैकी आपल्याला 100 मार्क पडले, याचाच अर्थ आपल्याला किती पर्सेंटेज पडले? 100%। बरोबर आहे? समजून घ्या मित्रांनो, मी गोष्टी इझी सांगतोय कारण की सर्वांना समजल्या पाहिजे। आता 100 पैकी 70 मार्क मिळाले, याचाच अर्थ आपल्याला किती टक्के मिळाले? 70% मिळाले। 100 पैकी 100 मार्क मिळाले, याचा अर्थ 100% मिळाले। 100 पैकी 70 मार्क मिळाले, याचा अर्थ 70% मिळाले। आता समजून घ्या 80 पैकी 40 मार्क मिळाले। आता 80 पैकी 40 मार्क मिळाले तर याचं रूपांतर पर्सेंटेज मध्ये कसं करायचं? तर 80 पैकी 40 मार्क मिळाले तर कोणतीही गोष्ट 100 ने गुणायची। आता 100 ने गुणल्यानंतर 40 एक 40, 40 दोन्ही 80, बरोबर आहे? बे एक बे, बे पंच 10, म्हणजेच किती? 50% मिळाले। मित्रांनो तुम्हाला कोणत्याही संख्येचे म्हणजे कोणत्याही मार्क्सचे जर पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करणार आहे की त्या मार्क्सला म्हणजे कितीपैकी किती मिळाले यांना 100 ने गुणायचं, बस। हीच एक बेसिक गोष्ट आहे जी पर्सेंटेज मध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे। आता मित्रांनो काही रूपांतर तुम्ही बघितले असाल, जसं की 100 पैकी 100 म्हणजेच किती? 100%। याचाच अर्थ काय? हा किती? एक पण लिहू शकतो ना आपण। 100 भागिला 100 हा किती होतोय? 1, म्हणजे 1 याचं रूपांतर किती मध्ये? 100 मध्ये। तर 1 भागिला 2, 1 भागिला 2 याचं रूपांतर किती? 50%। आता हा 2 आहे, या 2 ला इथे पण भागलं तर इथे पण भागावं लागेल ना मित्रांनो। त्याचप्रमाणे 1 भागिला 3 याचं रूपांतर कसं? 30 पॉइंट न लिहिता टक्के। आणि त्याचप्रमाणे याचं किती होते? 25%। म्हणजे 2 ला या साईडने भागलं तर इथे पण भागावं लागेल, 3 ला या साईडने भागाकार दिला तर इथे पण भाग करावा लागेल, त्याचप्रमाणे 4 ला या साईडला भागलं की इथे 100 ला पण भाग द्यावा लागेल। तर याप्रमाणे काही रूपांतर आहे मित्रांनो, असे खूप रूपांतर आहे। मी तुम्हाला एक पेज PDF सेंड करतो, ते तुम्ही बघून घ्या आणि त्या गोष्टी समजून घ्या। तर मित्रांनो हे झालं काही बेसिक गोष्टी। आता समजून घ्या मित्रांनो, प्रश्नाच्या माध्यमातून मी तुमच्या काही गोष्टी क्लिअर करतो। आता सर्वप्रथम या गोष्टी समजण्याआधी तुम्हाला एक गोष्ट समजावं लागेल की पर्सेंटेज मध्ये असो, मॅथमॅटिक्स मध्ये जर एखाद्या शाब्दिक गणितामध्ये चा ची चे आलं तर याचा अर्थ होतो गुणाकार। जर मॅथमॅटिक्स मध्ये शाब्दिक गणितामध्ये चा ची चे आलं तर याचा अर्थ होतो गुणाकार। ही गोष्ट तुमच्या माइंड मध्ये एकदम फिक्स करून घ्या, ही गोष्ट गेली नाही पाहिजे। चा ची चे याचा अर्थ होतो गुणाकार। आता समजून घ्या 720, आता चा अर्थ काय होतो? गुणाकार, म्हणजे 720 चे 25% म्हणजे किती? आता समजून घ्या 25 एक 25, 25 चूक 100, बरोबर आहे? 4 एक 4 आणि 18 चूक 72 आणि हा 0, म्हणजे 720 चे 25% हे किती होतात? 180। त्याचप्रमाणे इथे बघूया मित्रांनो,
25.4 चे याचा अर्थ काय होतो गुणाकार 1.5% किती. आता मित्रांनो इथे तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल थोडीशी. आता डेसिमल पॉइंट नंतर आता तुम्हाला हे जर का तुम्ही डेसिमल पॉइंट असून करणार ना खूप अवघड जाणार ती गोष्ट. आता डेसिमल पॉइंट नंतर आता समजून घ्या हा डेसिमल पॉइंट तुम्हाला नकोय, हा डेसिमल पॉइंट तुम्हाला हटवायचा म्हणजे तुम्हाला 1.5 चं 15 करायचं असेल तर डेसिमल पॉइंट नंतर किती अंकी आहे, इथे किती आहे एकच आहे, डेसिमल पॉइंट नंतर किती आहे 1, मग तुम्हाला खाली काय 1 0 वाढवायचा. मित्रांनो डेसिमल पॉइंट नंतर जेवढ्या संख्या आहेत तो डेसिमल पॉइंट इथून हटवून टाकायचा आणि त्याच्यानंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या खाली शून्यच्या ह्याच्यामध्ये रूपांतर करायच्या. आता जसं की 25.4 आहे तर इथला डेसिमल पॉइंट हटवायचा आणि डेसिमल पॉइंट नंतर किती संख्या आहे एकच आहे त्यामुळे 1 0 वाढवायचा. आता हे झालं आपलं डेसिमल पॉइंट हटवल्यानंतरचं क्वेश्चन. आता समजून घ्या या 15ला या 4 ने गुणायचं. 15 चोक 60 0 6 गेला हातच्याला 15 5 75 75 आणि हा 6 किती झाला 81 81 चा 1 8 गेला हातच्याला. आता घ्या 15 दोन्ही 30 30 आणि हा 8 किती झाला 38 आणि भागीला हा 10,000 जशाच्या तसं. आता मित्रांनो समजून घ्या हा 0 आणि हा 0 कटला. आता मित्रांनो समजून घ्या खाली किती शून्य आहेत, खाली किती शून्य आहेत मित्रांनो, किती शून्य आहे मित्रांनो 3 शून्य. नंतर काय करायचं 1 2 3 खाली जेवढे शून्य आहेत तेवढ्या अंकानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा. आता इथे 1 2 3 3.3 अंकानंतर डेसिमल पॉइंट दिला म्हणजे हे 0 3 कटले तर आपलं उत्तर झालं 0.381 आणि पॉइंटच्या आधी 0 द्यायचा. हे झालं आपलं उत्तर. त्याचप्रमाणे मित्रांनो हे समजून घ्या 700 चे 2.5% किती. आता भागीला आपल्याला 100 करायचं ते इथे 2 च्या खालीच म्हणजे 5 गुणिला 100 असं करायचं मित्रांनो. म्हणजे 700 गुणिला 2.500 हे 2 शून्य कटले 2 शून्य कटले वरती किती झालं 7 दोन्ही 14 भागीला 5 बरोबर आहे. आता 14 भागीला 5 कसं करायचं 5 दोन्ही किती झालं मित्रांनो 10 5 दोन्ही किती झालं 10 तर 14 मधून 10 गेले उरले किती 4 तर 4 उरले बरोबर आहे. आता या 5 ला या 4 ने भागाकार जाईल का नाही जाणार तर त्यामुळे काय करायचं एक पॉइंट द्यायचा अंकासमोर 0 वाढवायचा मग ह्याला जर 5 ने भागलं असं व्यवस्थित लिहायचं. या 40 ला जर 5 ने भागलं तर ते आला 8 म्हणजे 0.8 आपलं उत्तर झालं 2. समजलं मित्रांनो. या गोष्टी समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या. नसल समजलं मी परत सांगतो टेन्शन नका घेऊ. हे एक समजून घ्या 125 चे 24% किती. आता मित्रांनो या 24 ने या 100 ला भागाकार जातो का नाही जात पण तुम्ही जर लक्षपूर्वक इकडे ध्यान दिलं आणि जर तुमचे का पाडेपाठ असले तर तुम्हाला एक गोष्ट समजेल. हा 125 आणि हा 100 हा एकाच पाड्यात आहे आणि ते म्हणजे 25च्या. तर 25 5 125 आणि 25 चूक 100 समजलं. एवढी स्टेप समजली. नंतर 4 1 4 4 सक 24 नंतर 5 सकम 30. तर मित्रांनो या गोष्टी आहेत काही बेसिक. मी याच्यावरती अजून एक्झाम्पल घेणार आहे. हा व्हिडिओ लेक्चर फक्त आणि फक्त बेसिक वर असणार आहे मित्रांनो आपला. म्हणजे ज्यामध्ये तुमचं संपूर्ण बेसिक हे क्लिअर झालं पाहिजे एका व्हिडिओ लेक्चर मध्ये. हा फक्त बेसिक वर आधारित व्हिडिओ असणार आहे. मी अजून प्रश्न घेणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील.
तर मित्रांनो अजून या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या. आता 1200 चे म्हणलं की काय आलं, गुणाकार 54% किती. तर मित्रांनो हा 0-2 कटले, हे 0-2 कटले. 12 48, 48चा 8, 4 हातच्याला, 12 पंच 60, 60 आणि तो 4 किती झालं 64. म्हणजेच 1200 चे 54% हे किती झाले 648. त्याचप्रमाणे 72 चे 25% किती. तर मित्रांनो समजून घ्या, 25 एके 25, 25 चूक 100. त्याचप्रमाणे 18 चूक 72 म्हणजे किती झाले 18. म्हणजेच 72 चे 25% किती झाले 18. आता मित्रांनो हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, आहे खूप इझी. मोठा प्रश्न दिसला की असं वाटायचं नाही की खूप अवघड आहे, जमणार की नाही जमणार, याच्यावर नाही जायचं. खूप इझी आहे, समजून घ्या तुम्ही. तर मित्रांनो पहिल्यांदा 1200 चे म्हणजे गुणीला 38%. मित्रांनो पहिल्यांदा मांडणी करून घ्या. प्लस 1920 चे 50% म्हणजे किती. तर मित्रांनो समजून घ्या, हा 0 कटतो, हा 0 कटतो. त्याचप्रमाणे 50 एके 50, 50 दोन्ही 100 कटले. आता मित्रांनो समजा बारी आटी 96, 6 9 गेले चला. पार्थिक 36 आणि हात 9 किती झालं 45. प्लस इथेच त्याप्रमाणे 92 18. आता 19 मधून 18 गेले, उरले किती 1, हे 12, बेसक 12 आणि हा 0. मित्रांनो हा जर गुणाकार कोणाला समजला नसेल तर समजून घ्या कसा करतात. तर 1920 आहे बरोबर आहे, भागीला 2 आहे. आता मित्रांनो काय करायचं, 92 18 म्हणजे या दोन संख्येला, पहिल्या दोन संख्येला मी या 2 ने भागाकार दिला. तर 92 किती झाला 18. आता उरला किती 1 उरला आणि हा 2, हे किती झालं 12, बेसक 12 आणि हा 0 तसंच्या तसा म्हणजे किती झालं 960 प्लस 960. आता हा तुम्हाला प्लस तर करताच येतं. प्लस 6 6 5 11, 1 हातच्याला, 9 4 13 आणि 14 म्हणजे आपलं फायनल उत्तर आलं 1416 म्हणजे 1416. तर मित्रांनो या बेसिक लेक्चरमध्ये मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की कशा पद्धतीने आपण पर्सेंटेज काढतो, कशा पद्धतीने ते सॉल्व करतो. चाचीच्या काय असतं, चाचीच्या तिथं आलं तिथे आपण गुणाकार यूज करतो. तर या सर्व बेसिक गोष्टी तुम्ही समजून घ्या. मित्रांनो अगदी आपण स्लो जाऊया, सर्वच मुलांना या गोष्टी समजल्या पाहिजे. एकदम शॉर्ट व्हिडिओ मी काढून टाकणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जेणेकरून तुमच्यावर पण एकदम लोड नाही आला पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या पाहिजे. कारण की मी एकदम सर्वच काय एका व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून सांगेल तर तुम्हाला समजणार नाही व्यवस्थित. तर त्यामुळे मी हे एकदम स्लो पद्धतीने जाणार, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. त्यामुळे मी एकदम 10 एक्झाम्पल किंवा 8 एक्झाम्पल एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार, जास्त लेंदी करणार नाही व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला पण समजेल आणि तुम्हाला पण इंटरेस्ट येईल. फक्त मित्रांनो तुमचं काम एवढंच आहे, या गोष्टीची प्रॅक्टिस करणं तुम्हाला पाहिजे. मी काही प्रश्न देणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, एक शीट देणार आहे आपल्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये मी अटॅच करून देईल एक शीट. त्या शीट मधील प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्कीच द्यायचे. मित्रांनो जे पण विद्यार्थी आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच द्यायचे. आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ज्या मित्रांना मॅथ्स हा सब्जेक्ट व्यवस्थित जमत नाही, त्यांना या गोष्टीची गरज आहे, बेसिक गोष्टीची, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये याच्या संदर्भात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.